पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने बार्शी शहरात गांजा विक्री व अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई करत एकूण 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 5 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना बार्शी शहरात गांजा तसेच देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक कमलाकर गडमे व विशेष पथकाला कारवाईचे निर्देश देण्यात आले होते। 23 एप्रिल 2026 रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर ताडसवणे रोड परिसरातील मिरगणे वीटभट्टीजवळ सापळा रचून पोलिसांनी सिने स्टाईल कारवाई केली। यावेळी किरण अनिल जाधव व रोहित बापू खंडागळे दोघे राहणार पांगरी तालुका बार्शी यांच्याकडून 534.96 ग्राम गांजा, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 89,884 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पांडुरंग सोमनाथ सोनवणे राहणार मांडेगाव तालुका बार्शी तसेच गांजा पुरवठादार सचिन कुमार मिरगणे व राजेश कुमार मिरगणे दोघे राहणार सुभाषनगर बार्शी यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करत आहेत। त्याचबरोबर अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने MSCB कार्यालयासमोर असलेल्या श्री गणेश पान शॉप येथे छापा टाकला। या कारवाईत 70,195 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी अक्षय दीपक सरकाळे राहणार झाडबुके मैदान बार्शी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या धाड सत्राच्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत।